मेकअप सर या गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. गुड बस. आफ्टरनून. कुठून आलात बरं तुम्ही? मी मूळचा इचलकरंजी जिल्हा कोल्हापूरतून आले. ओके. कशासाठी फेमस आहे बरं इचलकरंजी? इचलकरंजी ही वस्त्रोद्योग इंडस्ट्रीसाठी खूप फेमस आहे. इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर समजतात. महाराष्ट्राचं मँचेस्टर. मँचेस्टर कुठं आहे बरं? मँचेस्टर हे इंग्लंड म्हणजे ग्रेट ब्रिटनमधील एक शहर आहे जे इथं वस्त्रोद्योगासाठी खूप फेमस आहे. त्यामुळे त्याची उपमा आपण इचलकरंजीला दिलेली आहे. बांगलादेशमधली जी स्थिती आहे आजच्या डेटमध्ये त्यामुळे वस्त्र उद्योगावर काय इम्पॅक्ट झाला बरं? खरं तर आता आपल्या बऱ्यापैकी वस्त्रोद्योगाचा निर्यात हा बांगलादेशवर ट्रेड आहे. त्याच्यामुळे तिथून तिथल्या ज्या राजकीय परिस्थितीमुळे जे तिथं आर्थिक टर्मोइल आलेला आहे त्याचा फायदा आपल्याला चांगला आपल्या वस्त्रोद्योगाला मिळू शकतो. म्हणजे कसं असायचं की बांगलादेशमधून जे कापड भारतात यायचं ते कमी किमतीचं असायचं कारण तिथं स्वस्त मजूर किंवा अन्य गोष्टींमुळे त्याची किंमत कमी असायची. जे भारतात त्याला एक चिंदी टर्म वापरतात त्या टर्मने भारतात ते यायचं आणि त्याच्यामुळे. मला सांगा बिग बॉस बघता का तुम्ही? मराठी बिग बॉस बघता? पूर्ण बघितलं. शॉर्ट्स वगैरे बघितले. शॉर्ट्स बघितलेले आहेत. तुम्ही कोल्हापूरचे आहात. कोण आहे बरं कोल्हापूरवरून बिग बॉस मध्ये गेलो? धनंजय पाटील आहेत ते. धनंजय पाटील ओळखतात त्यांनी. काय बरं ही कन्सेप्ट कुठून आली सांगू शकता का तुम्ही? बिग बॉस जे तुम्ही बघता ही कन्सेप्ट ऍक्च्युअली कुठून आली? कुठं असे शो व्हायचे? माझ्या मते ही अमेरिकेत मे बी त्यांच्या ब्रॉडकास्ट केले जायचे तिथून भारतामध्ये ते घेतलेले आहेत असे मला वाटतं. तरी याबद्दल डिटेल मला नाही कल्पना. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे? हो सर. 2022 मध्ये? हो सर. बरं. कुठून केलं बरं सिव्हिल इंजिनिअरिंग? ओके. सीओईपी चे स्टुडंट आहात तुम्ही. यूपीएससी केलं का मग सायमल्टेनियसली का नाही? मी यूपीएससीला अभ्यास सुरुवात केलेला आणि 22चा पहिलाच अटेम्प्ट दिला आणि त्यानंतर थोडंसं वाटलं की आधी एमपीएससी मधून आपण पुढे प्रोसीड करू आणि त्याच्यानंतर मग आपण यूपीएससीला ट्राय करू. तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय यायचं आहे बरं? वाय सिव्हिल सर्व्हिस? तर सुरुवातीला ना मी लहान असताना म्हणजे शालेय जीवनात असताना आमच्या गावातील जे मुख्याधिकारी तुषार ठुंबरे यांच्या कामाला मी बरेच प्रभावित झालो. त्याच्यानंतर मी 11वी-12वी नंतर जेव्हा सीओईपीला प्रवेश घेतला त्याच्यानंतर मी अनेक क्लबमध्ये काम केलं जसं की NSS आणि स्पंदन वगैरे या सेवाभावी क्लबमध्ये काम केले आणि त्याच्यानंतर मी NSSच्या माध्यमातून सेक्रेटरी म्हणून काम केलं. त्यावेळी आम्हाला एक रूरल लेवलला त्यातल्या त्या ट्रायबल एरियात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा एक मला जाणीव क्लिक झाली की आपल्याला या प्रशासन ट्रायबल लोकांपर्यंत जाण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि तिथून म्हणजे प्रशासनाचा व्याप हा तिथपर्यंत असू शकतो. मग त्याच्यानंतर मी हे प्रशासन निवडायचं ठरवलं. ट्रायबल लोकांसाठी प्रशासनापेक्षा एनजीओजनी जरा जास्त चांगलं काम केलंय असं बऱ्याचदा दिसून येतं बघा. हे जे महाराष्ट्राचा विचार केला तर असे काही उदाहरणं सांगू शकता का तुम्ही? हो सर. तसं म्हणजे प्रशासन आणि एनजीओ या दोन्ही गोष्टी साईड बाय साईड काम करतात आदिवासींसाठी. जर बघितलं तर आमटे फॅमिली आहे बरोबर किंवा बंग फॅमिली आहे, कोल्हे फॅमिली आहे. त्यांनी ज्या एक्सटेंटला ते काम केलेलं आहे तेवढं प्रशासनाला जमलेलं नाही तिथं. काय कारण आहे याचं? मला वाटतं की प्रशासनाचा अजून त्या आदिवासींच्या सगळ्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अजून मला वाटतं की पूर्ण झालेली नाही किंवा शासनाच्या योजना या आदिवासी ओरिएंटेड आहेत परंतु त्याचा लाभ हा शेवटच्या व्यक्तीला मिळतोय का नाही याची अजून चाचणी प्रशासनात होत नाही आहे. तर मी NSS लीडर होतो बरोबर. हो बरोबर. NSSचं सॉन्ग कुठलं आहे सांग बरं? हम सब मिलकर देश का पुणे जब मैं नाम जगाएंगे NSS का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. का बरं सुरुवात झाली NSS ची? NSSचा मुळात पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता की आपल्या भारतामध्ये जेव्हा आपलं इंडो चायना वॉर झालं होतं त्याच्यानंतर तो कालखंड होता आणि त्याच्यामध्ये एक युवकांनी ह्या समाजसेवेसाठी पुढाकार घ्यावा आणि युवकांनी लिडरशिप करावी याच्या अनुषंगाने इंदिरा गांधींच्या गव्हर्नमेंटमध्ये हे NSS 1969च्या आसपास चालू झाले. तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा बरं. माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई, आजी आणि मी आम्ही 3 जण आहोत. माझी बहीण विवाहित आहे आणि माझे वडील 2004 साली माहीत झालेले आहेत. माझी आई सध्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. ओके. अंगणवाडी सेविकांचे काय प्रश्न आहेत बरं? मुळात अंगणवाडी सेविका हा आपल्या आरोग्य क्षेत्रासाठी ओव्हरऑल वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट एक बॅकबोन म्हटला जातो. परंतु त्यांना सगळ्यांचा मेन प्रश्न म्हणला तर त्यांचे पगार की आपण त्यांना अजूनही मानधनाद्वारे पगार देतो, वेतनश्रेणी त्यांना ग्राह्य धरला जात नाही. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
दुसरं म्हणजे त्यांचा कामाचा व्याप खूप मोठा आहे. जरी त्यांना म्हणजे मांडण्यात ठेवलं असलं तरी त्यांना कामाचा प्रचंड व्याप केला जातो, ज्याच्यामुळं त्यांना बाकीच्या गोष्टी सांभाळणं किंवा तितक्या तत्परतेने मुलांकडे लक्ष देण्यास कमी वेळ मिळतो. तिसरा मुद्दा असा की त्यांच्याकडे ऑथॉरिटी कंट्रोलिंग मल्टिपल आहे. म्हणजे आपण मिनिस्टर ऑफ वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, राज्याचं महिला बालकल्याण विभाग असेल, तिथल्या नगरपालिका, महानगरपालिका असेल. अंगणवाडी स्तरावर जे मिड डे मील किंवा आता PM पोषण झालं, त्यात करप्शन होतं का बरं? सर, करप्शनाचं म्हणायला गेलं तर प्रत्येक पातळीवर करप्शन हे काही ना काही स्मॉल अमाऊंटमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं अंगणवाडी क्षेत्र त्यापासून आम्ही पूर्णपणे असं बाहेर आहे असं म्हणू शकत नाही, परंतु त्यामध्ये चेक्स अँड बॅलन्सेस खूप जास्त आहे. त्याच्यामुळं दिला जाणारा जो आहार आहे ना तो अत्यंत चांगल्या पद्धतीने दिला जातो याची खात्री केली जाते. बरं, तुम्हाला 10वीला 97% गुण होते. हो. बेस्ट ऑफ 5 होते काय? हो, बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5 होते. आणि सगळ्यात कमी कुठल्या विषयात मिळाले तुम्हाला? सगळ्यात कमी मला मराठीला मिळालेली 88 स्कोर होते मराठी भाषेला. हो. बरं, आता नुकताच आपण एक आपला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला. हो. कितवा होता तो इंडिपेंडन्स डे? आपला 78 इंडिपेंडन्स डे आपण साजरा केला. 78. तुम्हाला काय वाटतं की या 78 वर्षांमध्ये 77 वर्षांमध्ये आपण काय मिळवलं, कुठं पोहोचलो? खरं तर ना आपण आपली ग्रोथ बघताना आपल्या सोबत जे इंडिपेंडन्स झाले त्यांना स्वातंत्र्य मिळालंय त्याच्यासोबत आपण जर एक बेस मार्क ठेवला तर आपल्याला प्रचंड ग्रोथ पाहायला मिळेल. म्हणजे की आपण सगळ्या क्षेत्रात म्हणजे शेती असू दे, विज्ञान, औद्योगिक, तंत्रज्ञान, प्रत्येक क्षेत्रात आपण एक पाऊल पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने प्रगतीची शिखरे गाठत आहोत. आता नुकतंच आपण गत वर्षी आपण Chandrayaan-3 अवकाशात सोडलं. त्याचबरोबर आपण मंगळावर देखील स्वारी केलेली आहे. त्याचबरोबर आपण एक जगात एक आदर्श म्हणजे देश या नात्याने आणि ही भूमिका पार पडत आहोत. दुसरा महत्वाचं पण की 70 वर्षात आपल्या इथली लोकशाही म्हणजे विरहितपणे सतत चालू आहे. म्हणजे त्यावर मध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे आले असतील पण लोकशाहीच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही प्रयोग झालेले नाही आहे आणि लोकांनी हे देश सांभाळून ठेवलेला आहे आणि लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांद्वारे हा देशाची अखंडता मजबूत राहिलेली आहे. हा मला पॉईंट खूप महत्वाचा वाटतो 70 वर्ष. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण चंद्रावर तर पोहोचलोय. हो. पण आपल्या देशातला जो एक लोअर स्ट्रॅटा आहे किंवा पॉवर्टी जी आहे ती कमी करू शकलोय का आपण? आपण पॉवर्टी कमी करण्यासाठी आधीपासून खूप प्रयत्नशील आहोत. म्हणजे अगदी 1947 पासून ते आता 2024 पर्यंत त्या काळातला आपण भूगोळी तो महत्वाचा पॉईंट होता पॉवर्टी रिलेटेड, ज्यामध्ये आपण आता बऱ्यापैकी प्रमाणात आपण कंट्रोल करू शकलो. सध्याच्या आपल्या ज्या गरीब कल्याण योजना आहेत त्याच्याद्वारे आपण त्यांना आपण अन्नधान्याचा पुरवठा करतो किंवा आपण अन्नधान्य सेक्टरमध्ये जो आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत त्यामध्ये थोड्या प्रमाणात आपण लोकांची भूक हा नावाचा फॅक्टर आपण कमी करण्यात मदत करतो. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात सक्सेसफुल ठरलेलं असं मला वाटतं. पण भुकेच्या पलीकडेही आपण बाकीचे दारिद्र्य मोजण्याचे जे आयाम आहेत त्याच्यामध्ये आपण अजूनही कार्यरत आहोत आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रगती करतो. पूर्णपणे आपण कधी कमी करू शकू किंवा गरिबी नष्ट केली आपण आपल्या देशामधून असं कधी होईल? मला एक्झॅक्ट असा आकडा सांगता येणार नाही, परंतु माझ्या अंदाजानुसार मला असं वाटतं की आपण आपल्या 100व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत 2047 पर्यंत आपण हे लक्ष आपल्या या आता सध्या प्रोग्रेसनुसार आपण जाऊ शकतो ते पूर्ण करण्यास. असे अजून इतर कुठले देश तुम्हाला माहिती आहेत का की ज्यांचा स्वातंत्र्य दिवस पण 15 ऑगस्टला असतो? दक्षिण कोरिया एक आहे आणि बाकीचं मला सध्या तरी नाही लक्षात. बरं, बीटेक सिव्हिल केलंय तुम्ही. सिव्हिल स्ट्रीमच का निवडली होती? माझं मुळात हॉबी आधीपासून चित्रकला आहे आणि मला स्केचिंग वगैरे करायला खूप आवडतं. तर या सर्व क्षेत्रामध्ये मला ना इंजिनिअरिंगचं सिव्हिल मला एक अशी क्षेत्र वाटलं की इथं माझ्या मी हॉबीचा वापर करू शकतो आणि चांगल्या आर्किटेक्चर डिझाईन आणि प्लॅनिंग करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे जे आपले आर्किटेक्चर मार्वल्स आहेत ते मला जास्त अट्रॅक्ट करत होते की यांच्याबद्दलची माहिती अधिक जाणून घेण्यासाठी त्याच्यामध्ये कार्य करण्यासाठी. त्यामुळे मी सिव्हिल. पुण्यामधलं असं पुणे शहरामधलं असं कुठलं स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला आवडतं? मला पुणे मेट्रोचं स्ट्रक्चर खूप आवडतं. पुणे मेट्रो त्यातल्या त्यात आपलं संभाजीनगर गार्डनचं म्हणजे काही मावळाच्या अशा काही वास्तू आहेत का? वास्तूंपैकी सांगा. वास्तूंपैकी बघायला आगा खान पॅलेस मध्ये खूप भारी वाटतात. त्यातल्या त्यात मध्ये बघायला गेलं तर आणि ते स्ट्रक्चरल ऍक्सेप्ट खूप भारी आहे. म्हणजे तिथून लाकूड टिंबर असेल किंवा बाकीचे स्टोन असेल जे बिल्डिंग मटेरियल आहे तर त्यांचं त्यांनी प्रॉपर यूज करून ना ते एक प्रशस्त वास्तू बनलेली आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर एस्थेटिक व्हॅल्यू त्याला खूप जास्त आहे आणि त्यानंतर त्यांचं जे कन्व्हिनियन्स पण खूप सुंदररित्या पाहायला मिळतो आगा खान पॅलेस. पण एका गुंठ्यामध्ये किती क्षेत्र असतं? एक गुंठा म्हणजे किती असतं? एक गुंठा 33 × 33 फीटचं स्क्वेअर फीटचा तो एरिया असतो एक गुंठ्याचा. फीट की मीटर? फीट मध्ये असतो 33 फीटचा. आपल्याला 1000 स्क्वेअर फीट मध्ये 2 BHK बांधायचं आहे तर साधारण किती कॉस्ट येईल आपल्याला? साधारण त्याचा कॉस्ट म्हणला तरी एक 5 ते 6 लाखापर्यंत टोटल आपण सगळे एस्टिमेट काढून जाऊ शकतो तिथपर्यंत. 5 ते 6 लाख.
बरं, तुमचं हे मग सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे ते कुठं वापराल तुम्ही? डेप्युटी कलेक्टर म्हणून कुठं वापराल? तर असं सिव्हिल डायरेक्ट नॉलेज आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु जे नॉलेज घेताना जे टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट घेतले आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोचेस घेतले आहेत किंवा रिव्हर्स इंजिनिअरचा एक पार्ट आहे इंजिनिअरिंग मध्ये तो घेतलेला आहे, तर त्याचा आपण इनडायरेक्टली वापर करू शकतो. दुसरा मुद्दा की ॲज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून झालं, समजा त्या भागात पुराची वेगळी परिस्थिती झाली तर तिथे स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट मध्ये जाणून घेण्यात त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा मग तिथल्या जे काही सिव्हिल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स वगैरे असतील त्यांच्याशी चर्चा करून तिथला जो प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवता येईल, तर त्यानुसार देखील सिव्हिल इंजिनिअरिंगचा वापर केला जाऊ शकतो. बरं, आता आपण जिथं बसलोय या रूम मध्ये, याचं लांबी रुंदी सांगता येईल तुम्हाला अंदाजे? 8 फूट आणि त्याच्यानंतर इकडे 5 फूट. 8 बाय 5 आणि उंची उंची पण 8 फूटच्या आसपास असते. महाराष्ट्राला आज पण महिला सीएम काही लाभलेला नाही आहेत बघा. आता विधानसभेच्या इलेक्शन्स पण आहेत. तुम्हाला जर सर्वस्वी अधिकार दिले तर तुम्ही कुणाला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त कराल बरं? तसं पाहायला गेलं तर आपल्या राजकारणात महाराष्ट्र दृष्टिकोन पाहायला गेलं तर थोडंसं संख्या कमीच आहे महिलांची. त्यातल्या त्यात म्हणेल तर मी एक सर्वसामान्य म्हणजे प्रतिनिधित्व करण्यासाठी पंकजाताई मुंडेंना माझं मत आहे पर्सनल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडले जाऊ शकते. बरं, त्यांच्या कुठल्या क्वालिटीज तुम्हाला भावतात बरं, किंवा लिडरशिप क्वालिटी ज्या आहेत? तर त्यांचं मत आहे की त्या भागातल्या सर्वसमावेशक लोकांना ते एकत्र घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी त्या कटिबद्ध असतात आणि त्यांच्या घरी पण जो राजकीय वारसा मिळालेला आहे गोपीनाथजी मुंडे यांच्याकडून, तर त्या पुढे चालवण्यास त्या सक्षम ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे लोकल प्रश्न आहेत तर त्या मांडण्यासाठी त्या कायम साजरे असतात. मला वाटतं की त्या राज्याचा पण त्यांना हाती दुरा मिळाल्यावर त्या पण ते प्रश्न राज्याचे प्रश्न पुढे मांडण्यासाठी त्यांचे आग्रही असतील. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅव अ गुड डे.